नमस्कार, मी विशाल वर्दीश. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात एका राजकीय भूकंपाने. बरं, हा राजकीय भूकंप स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवरती आहे. बघा, जळगावमध्ये भाजपचे आणखी 11 नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवरती असल्याचं कळतं. शिवबंधन मानलेल्या नगरसेवकांचा हा दावा आहे. 57 जागांचं बहुमत असलेल्या भाजपकडे आता केवळ आणि केवळ 16 नगरसेवक उरणार आहेत. जळगाव महापालिकेतील भाजपची गळती जी ती सुरूच आहे. त्याला भाजप रोखू शकलेलं नाही. आणखी 3 नगरसेवक हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं कळतंय. यापूर्वी 27 नगरसेवक शिवसेनेत गेले होते. या महापालिकेमध्ये भाजपची एक हाती सत्ता आहे. भाजपचे निम्म नगरसेवक जे आहेत त्या निम्म नगरसेवकांचा गट हा शिवसेनेत गेलेला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपला गळती लागली. बोलूयात, आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्याबरोबर आहेत. प्रफुल्ल, अजून किती नगरसेवक हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं कळतंय? विशाल, आताच भाजपचे 3 नगरसेवक आहेत. त्यांनी आता वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन या ठिकाणी बांधलेलं आहे. यापूर्वी जर आपण पाहिलं असेल तर एकूण जळगाव महानगरपालिकेची जे सत्ता आहे ती भाजपाकडे होती, कारण 57 नगरसेवक त्यांचे निवडून आले आणि त्यांचा महापौर आणि संपूर्ण सत्ता जी आहे ती भाजपाची होती. पण 27 नगरसेवक जे आहेत ते फुटून शिवसेनेत दाखल झाले आणि जळगाव महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर खूप वर्षांनी सत्तांतर झालं आणि शिवसेनेचा भगवा त्या ठिकाणी फडकला. आणि आता आणखी याच्यातले 11 नगरसेवक जे आहेत ते शिवसेनेच्या वाट्यावर असल्याचं हे नवनिर्वाचित जे सदस्य शिवसेनेत दाखल झालेत त्यांनी या ठिकाणी सांगितलंय. आणि 57 जागा ज्या भाजपकडे होत्या त्या आता कमी होऊन आता फक्त 11 नगरसेवक जे आहेत ते भाजपकडे राहतील असा इशारा जो आहे तो या नवीन नगरसेवकांनी भाजपाला दिलेला आहे. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल. एक राजकीय घडामोड आपण बघतोय उत्तर महाराष्ट्रातली, अर्थात जळगावमधल्या महानगरपालिकेतील आणखीन 3 नगरसेवक हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं कळतंय. यापूर्वी 27 नगरसेवक जे आहेत ज्यांनी शिवबंधन बांधले हाती आणि आता फक्त भाजपकडे 16 नगरसेवक उरतात. जर 3 आणखीन नगरसेवक हे शिवसेनेत जात आहेत तर. आणि आता बातमी मावळमधनं. मावळमध्ये कुंडमळा, हो कुंडमळा या भागातील पवना नदीवरील बंधाऱ्यावरून वाहन चालक जीवाची पर्वा न करता प्रवास करतायत आणि याची काळजाचा ठोका चुकवणारी दृश्य आता या क्षणाला आपण न्यूज 18 लोकमतवर पाहताय. हो, हे स्टंटबाज रोज असा स्टंट करतात. चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा जरा जरी सुटला तर जीव जाऊ शकतो. एकीकडे नदीच्या पाण्याची खोली तर दुसरीकडे 25 ते 30 फूट खोल खंदक आहे. पाणीदार आणि निसरड्या बंधाऱ्यावरून वाट काढत वाहन चालक स्वतःच्या जीवावर उदार होऊन या मार्गावरनं पुढे जातात. इथून तर जेसीबी जाताना देखील आपण बघतोय. अर्थात यावेळी थोडा जरी या वाहनाचा समतोल बिघडला, बॅलन्स गेला तर थेट गाडी जी आहे ती एकतर उजव्या बाजूला नाही तर डाव्या बाजूला सांडव्यामध्ये जाईल आणि यात वाहन चालकाचा जीव जाऊ शकतो. बोलूयात, आमचे प्रतिनिधी अनिश शेख आपल्या बरोबर. आणि साधारण हे किती दिवसांपासून चाललंय सगळं? मागील अनेक वर्षापासून हा जो पूल आहे या पुलावरून वाहनं अशाच प्रकारे ये जा करतात. त्याचं कारणही तसंच आहे की तळेगाव तसंच देहू या ठिकाणी मोठ्या बाजारपेठात आणि या बाजारपेठेसाठी ग्रामस्थांना येण्यासाठी जवळपास 15 ते 18 किलोमीटरचा जो वळसा आहे तो घालून देहू किंवा तळेगाव यासाठी यावं लागतं. परंतु या शॉर्टकट रस्त्याचा जर अवलंब केला, धोकादायक रस्त्याचा अवलंब केला तर 2 ते 5 मिनिटात हा जो पूल आहे तो पार करता येतो. आणि याच कारणाने ग्रामस्थ जे आहे आपला जीव धोक्यात घालून या पुलावरून प्रवास करतानाच आपल्याला दिसून येत आहे. कुंडमळा, सांगुर्डी तसेच इंदोरी या गावातील जी नागरिक आहेत ते दुचाकी आणि 4 चाकी वाहनं या पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढतात. सध्या तरी पाण्याचा प्रवाह जरी कमी असला तर पाऊस जरी झाला तर मोठ्या प्रमाणात वाहणाऱ्या या पाण्यातून वाहन चालक अतिशय धोकादायक पद्धतीने जे आपल्या जीवावर उदार होऊन हे सर्व पूल क्रॉस करतात, तो बंधारा क्रॉस करतात. निसरड्या रस्त्यावरून जो आहे अनेक वेळा अपघात झालेला आहे. मागील काही वर्षापूर्वी एक कार जी आहे ती पाण्यात अशीच प्रकारे गेली होती. त्यामुळे जे आतमध्ये जे दाम्पत्य होते त्यातील महिलेला आपला जीव गमवावा लागला. ग्रामस्थांनाही माहिती आहे की आपण आपला जीव धोक्यात घालून ही कार चालवतोय, वाहन चालवतोय.
प्रशासनाला अनेक वेळा त्यांनी या पुलाला समांतर पूल बांधावा अशी मागणी केलेली आहे, परंतु आतापर्यंत प्रशासनाने जे आहे ते ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेतलेली नाहीये. धन्यवाद अनिस या सगळ्या माहितीबद्दल. पुन्हा एकदा ही दृश्य पाहूयात. बघा, काळजाचा ठोका चुकवणारी ही दृश्य आहेत. या निसरड्या वाटेवरनं रोज वाहनांची ये-जा असते. कारण काय तर साधारण 18 ते 19 किलोमीटरचा जो वळसा आहे एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे जाण्याचा, तो लोकांना खरं तर नको असतो. आणि 5 ते 6 मिनिटात या मार्गावरनं गाडी पुढे काढायची आणि पुढल्या गावात जायचं. पण या सगळ्या प्रकारात तुम्ही विचार करा, थोडा जरी वाहनाचा तोल गेला तर वाहन एकतर डाव्या बाजूला नाही तर उजव्या बाजूला पडेल आणि यात वाहन चालकाचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे असिस्टंट करू नका. पुढे पाहूया. दादर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर आरोपी असलेल्या एका महिलेला घेऊन जात असताना अचानक समोरून येणारी लोकल ट्रेन पाहून तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तिने पोलिसाचा हात झटकून प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या ट्रेन समोर जाऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण अचानक उडी मारल्यामुळे तिचा तोल गेला आणि ती रुळावर पडली. ती महिला लोकल ट्रेन खाली येऊ शकली असती, पण त्याच वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट यांनी सतर्कता दाखवली आणि आपल्या जीवाची तमा न बाळगता ट्रॅकवर स्वतः उडी मारली आणि त्या आरोपी महिलेचा जीव वाचवला. ही संपूर्ण घटना स्टेशनवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पुन्हा एकदा ही दृश्य आपण पाहूया. बघा, ही आरोपी महिला आहे आणि तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी अर्जुन घनवट नावाचे जे पोलीस निरीक्षक होते त्यांनी देखील रुळावरती उडी मारली आणि लोकल त्याच वेळी प्लॅटफॉर्ममध्ये शिरत होती, पण लोकल वेळीच थांबली म्हणून या महिलेचा जीव वाचला. आता वसईतनं काय घडलंय बघा. वसईमध्ये असं घडलंय की एक तोतया पोलीस समोर आलाय. तो सापडलाय. म्हणजे पालिकेचा ठेकेदार असून पोलिसांमध्ये काम करत असल्याचं सांगत वर्गमैत्रिणीला लुटल्याची घटना वसईच्या माणिकपूर इथे घडली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून या आरोपीला माणिकपूर पोलिसांनी गजाआड केलाय. यानंतर बघूयात. कोरोना काळात नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागतोय. यात आधीच पालकांचं छत्र हरवलेल्या मुलांसमोर तर मोठ्या समस्या उभ्या राहिल्यात. कोरोना काळात अनेक अनाथ आश्रमांना अनुदान मिळत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. तसंच बालकांना दत्तक घेण्याचं प्रमाणही घटल्याने लहान मुलांची संख्या वाढू लागली आहे. नेमक्या कोणत्या समस्या अनाथ आश्रमांना भेडसावतात हे आपण जाणून घेणार आहोत आमच्या विशेष वृत्तमालिकेत. आपण राज्यातील अनाथ आश्रमांची परिस्थिती जी आहे त्यातलं दाहक वास्तव दाखवतोय. उस्मानाबाद मधील आपले घर या बालगृहाचं अनुदान रखडलंय. धक्कादायक म्हणजे 2010 ते 2015 मधील अनुदान देखील रखडलंय. तसंच कोरोना काळात लोकवर्गणीतून मिळणारी मदत ही मंदावली आहे. आपले घर मधील अनाथ बालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. की 2013, 2010 ते 2015 या 5 वर्षाच्या काळात महाराष्ट्र सरकारकडं 30 लाखाची थकबाकी आहे. सरकारी आकडेवारीप्रमाणेच आम्ही हे सांगतो की सरकारकडून आम्हाला 30 लाख रुपये येणं आहे, पण सरकारनं त्यापैकी फक्त 5 लाख दिले. अजून 25,12,000 येणं आहे आणि सरकार टाळाटाळ करत आहे ते पैसे देण्याला. तर परभणीत देखील अनाथ आश्रमात एकूण 82च्या आसपास मुलं आहेत. या बालगृहांना शासन अनुदान मिळतं, मात्र इतर नागरिकांकडून मिळणारी मदत कोरोना काळात कमी झाली आणि या ठिकाणाहून परिस्थिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे आमचे प्रतिनिधी विशाल माने. आपल्यासोबत बाल कल्याण समितीवर काम करणारे जे अध्यक्ष आहेत परभणी जिल्ह्याचे ॲडव्होकेट संजय केकान हे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. संजय सर, या ज्या समितीच्या माध्यमातून आपण काम करतात, मागील 1-2 वर्षाचा जर अनुभव पाहिला तर शासनाचं सहकार्य किती मिळतं आणि एकूण जे काम चालतंय त्यामध्ये काय अडचणी येतात? सर्वोच्च न्यायालयाने या कोरोनाच्या काळात ज्या बालकांचे आई वडील आणि त्यांचे छत्र हरवलं अशांना तात्काळ मदत करावी शासनाने, म्हणून प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स 7 मेला एक शासन निर्णय झाला आणि त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. परभणीमध्ये मागील 24 मेला या टास्क फोर्सची बैठक झाली. माननीय जिल्हाधिकारी यांच्या
यशोदेखाली हा टास्क फोर्स तयार करण्यात आला आणि त्या ठिकाणी जी माहिती देण्यात आली त्यानुसार परभणी जिल्ह्यात 147 अशी बालकं निघली की ज्यांचं आई वारलेली आहे किंवा त्याचे वडील वारलेले आहेत आणि त्यांचं छत्र हरवलेलं आहे आणि एक बालक असा निघाला की त्याचे आई आणि वडील दोन्ही गमावलेले आहेत या कोरोनामध्ये. तर या सर्वेच्या माध्यमातून हा जो रिपोर्ट समोर आलेला आहे, परंतु प्रत्यक्षात ही जी शासनाची यंत्रणा आहे यांनी तात्काळ ती कारवाई करून बालकल्याण समितीपर्यंत अशा बालकांना आणायला पाहिजे होतं. त्यांचे अर्ज तयार कलेक्ट करून बालकल्याण समिती समोर जर आणलं असतं तर आम्ही तात्काळ आदेश केले असते आणि त्यांना लाभ मिळाला असता. ही प्रक्रिया जी आहे ही जास्तीत जास्त वेगवान कशी झाली पाहिजे. एकूण बालकल्याण समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की शासनाकडून जी प्रक्रिया राबवली जाते त्यामध्ये दिरंगाई होते आणि त्यामुळे संबंधित जे बालक आहेत त्यांना त्रास होते. मागील 2 वर्षाचा जर आपण अनुभव बघितला तर तो अनुभवही त्यांच्यासाठी तोच सांगतो की प्रशासकीय कामामध्ये आणि प्रशासनाकडून थोडीफार दिरंगाई होते आणि त्याचा त्रास त्या बालकांना होत असल्याचं सांगण्यात येते. पुढली बातमी बीडमधून. बीड जिल्ह्यातील 500 अनाथ मुलांना सांभाळणाऱ्या स्वयंसेवी संस्था समोर आलेल्या आहेत. मुलांची सुरक्षा आणि सांभाळ करताना अडचणींचा सामना करावा लागतोय अशी भावना या संस्थांनी व्यक्त केली आहे. लॉकडाऊनमुळे मदतीचा ओघ कमी झाल्याने संपूर्ण आर्थिक घडी विस्कटली. तसंच औषधांचा खर्चही मोठ्या प्रमाणात येतोय. दत्तक प्रक्रिया पार पडताना अनेक अडचणी आहेत. लॉकडाऊनमुळे या जिल्ह्यातील नागरिकांना दत्तक प्रक्रियेला वेळेवर येणं शक्य होत नाही. कोरोनामुळे आमचा जो सामाजिक प्रकल्प होता त्याच्यासाठी समाजामधून मिळणारं योगदान मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेला आहे आणि या मुलांचं संगोपन तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे. कारण आता असं म्हणतात की 3री फेज येते ती खूप कठीण असणार आहे, त्याच्यासाठी मुलांना जास्त जपलं पाहिजे. त्या दृष्टीनं आमचे प्रयत्न चालू आहेत. आम्ही मुलांना अतिशय सुरक्षितरित्या ठेवत आहोत, त्यांची काळजी घेत आहोत. ग्रामीण भागात काम करणाऱ्या आमच्यासारख्या शांतिवन सारख्या ज्या संस्था आहेत त्या कमालीच्या अडचणीत सापडल्या आहेत. 14 महिन्यापासून जी आम्ही रोजच्या गरजांसाठी जो सामना करत आहोत, जो लढा देत आहोत, तो अतिशय म्हणजे वेदनादायी प्रवास आमचा चालू आहे. कारण आमच्या येथील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संस्थांना व्हिजिटर्स जे येत असतात, पाहुणे जे येत असतात, ते पाहुणे एक मोठा स्रोत असतो आमच्यासाठी. आणि येथे ज्या भागात आम्ही काम करतो, बीड जिल्ह्यासारख्या दुर्गम भागामध्ये अतिशय कठीण परिस्थिती आहे. इथल्या उत्पन्नाचे सोर्स अगोदरच नाहीत, तिथे आजूबाजूला कुठले उद्योगधंदे नाहीत, कारखाने नाहीत, त्यामुळे देणगीदारांची संख्या अतिशय अल्प प्रमाणात आहे. आणि म्हणून पुण्या मुंबईतील देणगीदारावर आम्हाला जास्त प्रमाणात अवलंबून राहावं लागतं. आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी अशी आहे की कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना आता PM केअर फंडातून मदत दिली जाणार आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च PM केअर फंडातून केला जाईल. अनाथ मुलांसाठी केंद्र सरकारने सगळ्यात मोठी घोषणा केल्याचं आपण बघतोय. मुलांच्या नावाने आता फिक्स डिपॉझिट ठेवलं जाईल. आणि याचविषयी बोलण्याकरता न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील सर आपल्याबरोबर आहे. आशुतोष सर, आज सकाळपासून आपण अनाथ आश्रम ही वृत्तमालिका चालवतोय, पण त्याचबरोबर सध्या कोरोनामुळे ज्या बालकांनी आपले आई आणि वडील गमावले त्यांचा प्रश्न अत्यंत दाहक बनलेला आहे. अशा वेळी हा सगळ्यात मोठा निर्णय म्हणायचा का या सगळ्या बालकांसाठी? निश्चितच विशाल, एक दिलासादायक बातमी आपण ज्याला म्हणू शकतो की कोरोना काळामध्ये आणि जेव्हा केव्हा अशा प्रकारच्या आपत्ती येतात त्यावेळेस ही समस्या नेहमी उभी राहते. काही मुलं ज्यांचे सिंगल पॅरेंट असतात ती देखील मुलं अनाथ होतात. अशा वेळेस राज्य शासनाने देखील एक पाऊल उचललंय आणि आता केंद्र सरकारचं हे पाऊल निश्चितच महत्वपूर्ण राहील. पण विशाल, या निमित्ताने आपण न्यूज 18 लोकमतने आणि केवळ न्यूज 18 लोकमतने एक जबाबदार महाराष्ट्रातली मराठी वृत्तवाहिनी म्हणून आपली भूमिका निभावली आहे. आपण दिवसभर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या अनाथ आश्रमातल्या पालकांचं आणि त्यांच्या पालकांचं वास्तव दाखवलं. आपल्याला दिसलं की अनेक ठिकाणी शासकीय अनुदान कागदावर आहे, प्रत्यक्षात मिळत नाही. ते केव्हा मिळेल याचं उत्तर आज महाराष्ट्राला हवंय. अनेक ठिकाणी कोविड काळामुळे जी खाजगी मदत होती, बऱ्याचदा असं व्हायचं की मुलांचे वाढदिवस असेल किंवा घरातल्या शुभप्रसंगी या अनाथ आश्रमाला मदत केली जायची. कॅशमध्ये, काइंडमध्ये, वस्तू स्वरूपामध्ये मदत व्हायची. पण या कोविडच्या संकट काळामध्ये ही मदत थांबलेली आहे आणि हा प्रश्न एक बिकट होत चाललाय. आर्थिक मदत नाही, वस्तुरूपात मदत नाही, करायचं काय यांनी? बरं, ह्यांच्या समस्यांना वाचा कोणीही फोडत नाही. अशा वेळेस आपण न्यूज 18 लोकमतनी यांची बाजू आज लावून धरली आणि हे वास्तव समोर आलो. एक सांगायला आनंद वाटतं की काही दानशूर व्यक्तींनी देखील न्यूज 18 लोकमतला संपर्क केला आणि त्या अनाथ आश्रमाला देखील संपर्क केलाय. नाशिकचं उदाहरण आपण देऊ शकतो.
नाशिकमध्ये एका अनाथ आश्रमात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि जवळपास 95% मुलं ही मराठा समाजातली आहेत आणि मराठा समाजातल्या मुलांना अनुदान मिळत नाही हे कळल्यानंतर छत्रपती संभाजीराजे आशिष शेलार यांनी चौकशी केली, मदतीचं आश्वासन दिले. पण गरज आहे महाराष्ट्रातल्या इतर अनाथ आश्रमांना एक भरीव मदत मिळण्याची. आपण आशा करूया की न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून या अनाथ आश्रमांना यापुढे काही मदत मिळेल आणि सरकारी अधिकारी जे आहेत आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये या संदर्भामध्ये काही ठोस उपाययोजना होईल आणि अनुदान केवळ कागदावर न राहता हे या अनाथ आश्रमांपर्यंत पोहोचेल. कारण काही वर्षांची देणी आहेत या सरकारची आणि ती जर दिली नाही तर बऱ्याच ठिकाणी या मुलांना उद्याच्या जेवणाची भ्रांत आहे. हा प्रॉब्लेम जो आहे हा मुलांचा हा शासनाने समजून घ्यावा. आपण आशा करूया की या माध्यमातून महाराष्ट्रासमोर हे वास्तव जे न्यूज 18 लोकमतने आणले त्या माध्यमातून हा प्रश्न थोडा तरी सुटावा. विशाल, धन्यवाद सर या सगळ्या तपशिलाबद्दल. तर आपण पाहतोय न्यूज 18 लोकमत या समाजातल्या वेगवेगळ्या समस्यांना घेऊन त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न करतं. वेगवेगळ्या वृत्तमालिकेच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत अनेकांचे प्रश्न मांडलेले आहेत आणि आज आम्ही अनाथ आश्रमांचा प्रश्न जो आहे तो दिवसभर मांडतोय आणि त्यातच ही मोठी बातमी आपण बघतोय की PM केअर फंडातनं आता जी बालकं अनाथ झालेली आहेत त्यांना खरं तर फार मोठी मदत जी आहे ती दिली जाणार आहे. कायम न्यूज 18 लोकमत या सगळ्या पातळींवरती आघाडीवर आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पाहूया राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. खेड परिसरात मुसळधार वादळी पाऊस झालाय आणि या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार वादळी पाऊस झाल्याचं कळतं आणि यामुळे इथला वीज पुरवठा खंडित झालाय. महाड, पोलादपूर, माणगाव या दक्षिण भागात पाऊस झालाय आणि त्यामुळे वातावरणात थंडावा जाणवतोय. तर नाशिकच्या ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात शिक्रापूर, सणसवाडी, पिंपळे जगताप या परिसराला सायंकाळी पावसाने जोरदार झोडपलाय आणि हा परिसर जो आहे तो चांगलाच या ठिकाणी इथे पाऊस झाल्याचं बघायला मिळालंय. ही 4 ठिकाणची दृश्य आपण बघतोय. खेड, रायगड, मनमाड आणि जुन्नर. यानंतर बातमी आणि बरंच काही मध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.